हॅलो मंडळी, तर आज मी बनवली आहे हिरव्या वाटाण्याची उसळ। बनवायला अगदी सोपी आहे। अशा पद्धतीने बनवलेली उसळ पावाबरोबर किंवा भाताबरोबर अप्रतिम लागते। तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आता हे बनवण्यासाठी मी हिरवे वाटाणे घेतलेत आणि रात्रभर पाण्यात ते भिजत ठेवलेले। आता ह्याच्यासाठी लागणारं वाटण आपण तयार करणार आहोत। त्यासाठी मी घेतलं आहे अर्ध्या नारळापेक्षा थोडंसं कमी असं हे मी ओलं नारळ घेतलं आहे। त्याच्यात थोडंसं आलं, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर असं हे मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे। आता फोडणीसाठी आपण घेतला एक लहान कांदा आणि एक लहान टोमॅटो, कढीपत्ता। तर वाटाणे आपण कुकरला छान असे शिजवून घेतलेत। आता फोडणी करूया। त्यासाठी मी तेल गरम केले टोपात। तेल छान गरम झालं, त्याच्यात आपण हा कांदा घातला आणि कढीपत्ता। आता हा कांदा आणि कढीपत्ता आपण तेलावर छान असं परतून घेऊया। कांदा आणि कढीपत्ता छान परतून झाला आहे। आता ह्याच्यात आपल्याला घालायचा आहे आपला हा घरगुती मसाला। तर हा घरगुती मसाला मी 2 चमचे घातलेला आहे। हा माझा मालवणी मसाला आहे। आता ते घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायची हळद घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता। आता छान असं आपण तेलात परतून घेऊया। मसाला 1-2 मिनटं छान असं परतून झाला की ह्याच्यात आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घालून छान परतून घेऊया। त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घातली आहे। आता त्याच्यावर नंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घातलेलं आहे। आता हे छान असं आपण परतून घेऊया। जास्त परतायची गरज लागत नाही ह्या उसळीसाठी। थोडंसं आपण हे तेलावर छान परतून घेऊया। तर हे उकडलेले वाटाणे आपण ह्याच्यात घातलेत आणि छान असं आपण मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यानंतर छान अशी त्याला उकळी आली आहे। त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा बिर्याणी मसाला आणि अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। छान उकळी आली की त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केला आहे। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर व छान अशी आपली उसळ तयार झाली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा।